मिथुन रास. मिथुन अर्थात या नावातच मिथुन किंवा मैथुन लपलेला आहे. स्त्री पुरुषाचे युग्म आहे. प्रेमाची अशी ही नावातच मिथुन असलेली बुधाच्या अंमलाखालची राशी. बुध म्हणजे काय तर बुद्धिमत्ता. बुधाचा अंमल कुठं तर वाचेवर. बुध हा वैचारिक आहे. बुध हा इतरांना ज्ञान सांगणारा आहे, नवे ब्रह्मज्ञान सांगणारा आहे. पण तुम्हाला ती म्हण माहिती आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. त्यामुळे मिथुनीच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडते की मला खूप करायचंय, माझ्या जीवनात हे आहे, माझ्या जीवनात मला ते स्वप्न आहे, मला ते पूर्ण करायचं आहे आणि मी हे करणार, मी ते करणार, अशा 200-500 योजना असतात, पण प्रत्यक्षात एकही राबवली जात नाही. त्यामुळं मिथुनीच्या लोकांना कधी कधी फार बोलगेवढं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का की जे मार्केटिंग क्षेत्रात असतात किंवा जे बोलून पैसा कमवतात ना, ते वकील असतील, ज्योतिषी असतील, या मंडळींना सुद्धा मिथुन राशी खूप सपोर्टिव्ह ठरते बरं का. कारण क्रिएटिव्ह बोलणं आणि टकल्याला सुद्धा कंगवा विकणारी अशी ही मिथुन अशी मजेशीर रास आहे. आणि मिथुनेच्या मंडळींना वाचासिद्धी प्राप्त होते असा एक अनुभव आहे. थोडक्यात काय तर मिथुनेच्या मंडळींना भविष्यात घडणाऱ्या गोष्टी या थोड्याशा आधी कळतात. माणसं कळतात हो, पण ती वळवता येत नाही. कधी कधी मी तुझ्यासाठी हे करीन, तुझ्यासाठी मी ते करीन, आणि प्रत्यक्षात मात्र ते करू शकत नाहीत. त्यामुळं बोलायचं खंडीभर, मदत मात्र छोटीशी. तर ते तसं अशा स्वभावामुळं या मिथुनेच्या मंडळींचं विनाकारण नाव खराब होतं. मग लोक म्हणतात तो नुसताच बडबड करतो, पण करत काहीच. हृदयाने मात्र मिथुनेची लोक अत्यंत पवित्र आणि प्रेमळ असतात. यांच्या मनामध्ये कोणाबद्दल कसलाही आपोपर भाव, वाईट किंवा कोणाबद्दल द्वेष असा कधीही नसतो. हा, ही मंडळी विनोदी पण असते. हे उत्तम लेखकही होऊ शकतात, हे उत्तम साहित्यिकही असतात. ह्या मंडळींना कुठेही विनोद सुचतो बरं का. अतिशय हजरजबाबी अशी ही मिथुन रास. आचार्य आत्रे होते ना, त्यांची मिथुन रास. एकदा काय झालं, आचार्य आत्रे अशा उतारावरनं सायकलवर चालले होते आणि एक प्रेत यात्रा चालली होती एका विशिष्ट समाजाची, की ते लोक खूप दारू पितात आणि ती प्रेत यात्रा वाजत गाजत चालली होती. तेवढ्यामध्ये यांच्या सायकलचा ब्रेक काही लागला नाही आणि यांची गाडी त्या प्रेत यात्रेत घुसली. त्याचबरोबर ते सगळे पेलेले आधीच हेलपाडत होते, ते खाली ती प्रेत यात्रा त्यांच्या हातून ती पडल्यानंतर सगळे दारू पिऊन होते ते धावून आले आत्रे साहेबांच्या अंगावर. आत्रेंनी पटपट पटपट सायकल उचलली आणि त्याही क्षणी ते म्हटले, अरे जो पडलाय तो काही बोलत नाही, तुम्ही का माझ्या अंगावर धावून येत आहे. तर अशा पद्धतीने कुठेही विनोद सुचणारी अशी ही बोलकी मिथुन राशी. अर्थात तुमची देवता ही शिव देखील आहे. कुलदेवतेची उपासना आणि सरस्वती ही सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त. मिथुन राशीचे विद्यार्थी असाल ना, तर घरामध्ये अभ्यासाच्या जागी पूर्व ईशान्य भिंतीला एक सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो जरूर लावा.